हाय, हॅलो, नमस्कार. तर आज बिग बॉसमध्ये नॉमिनेशनचे सगळं बोलत असतात. कोण नॉमिनेट करायचं, काय नॉमिनेट करायचं. विशाल संकेतला आपल्या बाजूला घेतो म्हणून तो काल त्याला हिट बनवतो आणि विशाल संकेतला आपल्या बाजूला घेतो. प्राजक्ता असतेच, सागर असतेच. तर सगळे एकमेकाबद्दल कोणाला हे करायचं, नॉमिनेशनमध्ये टाकायचं ते बोलत असतात. ते बिग बॉसला कळतं. बिग बॉस पत्र पाठवतात की कोणीही नॉमिनेशनबद्दल बोलायचं नाही. असं बिग बॉस पत्र टाकतात. तरी ते बोलतात. मग ह्याला कोण तो विशाल असतो, तो विशालला राखी सांगते, राखी कॅप्टन असते म्हणून राखी सांगते, विशाल गादीवरची चादर घाल, गादीवरची चादर घाल. तर विशाल घालायला तयार नसतो म्हणून ती राखी अति शेवटी राखी आहे, ती काही करू शकते म्हणून ती एक बकेट पाणी आणते आणि ती त्या बेडवर ओतते आणि मग थोड्या वेळाने जाऊन ती विशालला मिठी पण मारते, सगळं करते. म्हणजे राखी नक्की काय करते ती आपल्यालाच वेड्यात काढते का काय कळत नाही. पब्लिकलाच ती वेडं बनवते मला वाटतं. तर असं सगळं चालू असतं आणि मग शेवटी नॉमिनेशनचा टास्क येतो. त्याच्यात पत्र सगळ्यांच्या घरातनं आलेली असतात. तर तर दोघांनी जायचं आणि जो बजर दाबेल त्यांनी पत्र वाचायचं आणि दुसऱ्याला वाचून द्यायचं नाही, असं असतं. तर पहिलेच प्राजक्ता आणि सागर येतात. तर सागर म्हणतो मला पण पत्र वाचायचे. प्राजक्ता म्हणते मला पण पत्र वाचायचे. दोघांनाही पत्र वाचायची असतात. मग आता नॉमिनेशन कोणाला करतं. शेवटी प्राजक्ता असा हात ठेवते आणि सागर त्याच्यावर दाबतो. म्हणजे बजर कोण दाबतो, सागर दाबतो. तर संचालक कोण असतं, राखी आणि रेवा. राखी बरोबर सांगते. राखी सांगते की प्राजक्ताने फक्त हात ठेवलेला असतो पण बझर दाबतो खरं सागर. आणि असं तर होऊन ती प्राजक्ता नॉमिनेट होते आणि सागर त्याच्यातनं हे होतं, वाचतो आणि सागर आपलं लेटर वाचतो. तर आता उद्या आपण बघूया काय होणार आहे. पण मला एक विचारायचं आहे तुम्हाला की प्राजक्ता खरंच ती तिच्या स्वभावासारखी वागते का? कारण ती म्हणाली कोण बोलत होतं नॉमिनेशनबद्दल, आम्ही तर नाही बोलत होते पण खरं तर सगळेच बोलत होते. तर तुम्हाला काय वाटतं सांगा. बाय, गुड नाईट.